मंडळी नमस्कार. सध्या आपण गोकर्णच्या महाबलेश्वर मंदिरामध्ये आहोत. या मंदिराची फार मोठी आख्यायिका आहे आणि या ठिकाणी गोकर्णमध्ये आज पावसाळ्याचे दिवस आहेत तरी पण फार गर्दी आहे. लोक लांबून लांबून दर्शनाला आले आहेत आणि साऊथ इंडियातले जास्त असं लोक आहेत आणि इथं हा पेराव फार गरजेचा असतो. लुंगी तर कंपल्सरी आहे आणि वरची कपडे काढायला लागतात, त्यामुळे आम्ही हा पेराव केला आहे. आणि आतमध्ये खूप छान, म्हणजे मंदिर फार पाहण्यासारखं आहे. आतमध्ये शूटला अलाउड नाही आहे, पण पाहण्यासारखं आहे. कर्नाटक राज्याच्या उत्तर किनारपट्टीवर बसलेलं गोकर्ण हे तीर्थक्षेत्रासोबतच निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे. इथं असलेलं श्री महाबलेश्वर मंदिर हे द्रविड स्थापत्य शैलीचं एक उत्तम उदाहरण असून पौराणिक कथेनुसार लंकेचा राजा रावणाने भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली होती आणि देवाने प्रसन्न होऊन रावणाला आत्मलिंग दिलं होतं. परंतु हे लिंग जमिनीवर ठेवलं गेल्याने ते इथेच स्थापित झालं, ज्याला महाबलेश्वर म्हणून ओळखलं जातं. या मंदिराला काशीसारखंच महत्त्व प्राप्त झालं आहे. मंदिराच्या परिसरासोबतच गोकर्णचे बीच म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. ओम बीच आणि कुडले बीच ही त्यांच्या अनोख्या आकारांमुळे आणि शांततेमुळे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरपासून बेळगाव मार्गे गोकर्ण साधारणपणे 300 ते 350 किलोमीटर अंतरावरती आहे, तर गोव्यापासून हे अंतर केवळ 150 किलोमीटरच्या आसपास आहे. गोव्याकडून येतानाचा कोस्टल रोड एखाद्या स्वप्नवत प्रवासासारखा वाटतो. शांततेच्या शोधात असलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गोकर्णला नक्कीच भेट द्यायला हवी.